नमस्कार दोस्तों, कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। दोस्तों, आपण अभ्यास करत आहे अर्थशास्त्र या विषयाचा आणि त्याअंतर्गत आज आपल्याला एका महत्त्वपूर्ण टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, ज्याचं नाव आहे आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आपल्याला या लेक्चर अंतर्गत अभ्यास करायचा आहे। जर तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास करत आहात आणि जर तुम्ही आरबीआयचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अभ्यास केला नाही तर याचा अर्थ तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यासच केला नाही। दोस्तों, प्रत्येक देशाची आपली एक मध्यवर्ती बँक असते, तशीच आपल्या देशाची एक मध्यवर्ती बँक आहे जिचं नाव आहे आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। अमेरिकेची फेडरल बँक ही अमेरिकेची मध्यवर्ती बँक आहे। इंग्लंडची बँक ऑफ इंग्लंड ही एक मध्यवर्ती बँक आहे। आपण या लेक्चर अंतर्गत हा जो काही बँकांचा इतिहास आहे, जे काही मध्यवर्ती बँका आहेत त्यांचा इतिहास समजून घेणार आहे। आता सर्वप्रथम मध्यवर्ती बँकेचं कार्य काय असते, तर पहिली गोष्ट म्हणजे त्या देशामध्ये नोटांचं प्रचलन करणं, नोटा छापणं हे त्या बँकेचं काम असते। जो काही परकीय चलनसाठा असतो तिच्यावर नियंत्रण प्रस्थापित करणं, तो परकीय चलनसाठा ठेवणं हे काम त्या मध्यवर्ती बँकेचं असते। त्याचबरोबर देशात जर महागाई वाढत असेल तर ती महागाई कंट्रोलमध्ये आणण्यासाठी उपाययोजना आखणं हे सुद्धा त्या मध्यवर्ती बँकेचं कार्य असते। आपण आता काय करू की जो काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, जी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे या मध्यवर्ती बँकांची ती थोडीशी समजून घेऊ, इतिहास समजून घेऊ, थोडीशी फॅक्च्युअल माहिती समजून घेऊ। त्यानंतर आपण आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कशा प्रकारे स्थापन करण्यात आली, त्यासाठी कोणकोणत्या समित्या स्थापन करण्यात आल्या त्याची थोडीशी माहिती घेऊ। दोस्तों, 1656 मध्ये या आपल्या जगातली पहिली बँक स्थापन करण्यात आली, जिचं नाव होतं रिक्स बँक ऑफ स्वीडन। स्वीडनची ही बँक आहे, ती सर्वात पहिले स्थापन करण्यात आली। त्यानंतर 1694 मध्ये इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंड स्थापन करण्यात आली आणि या बँक ऑफ इंग्लंडचंच बहुतेक देशांनी अनुकरण केलं। अमेरिकेची फेडरल बँक आहे। त्यानंतर आपल्या भारताची जी बँक आहे ती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। हिची स्थापना केव्हा झाली, तर 1 एप्रिल 1935ला आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली। मी तुम्हाला सांगितलं की 1656 मध्ये जी पहिली बँक स्थापन झाली, जी पहिली मध्यवर्ती बँक स्थापन झाली ती कोणती होती, रिक्स बँक ऑफ स्वीडन। आता ही जी रिक्स बँक ऑफ स्वीडन होती, या बँकेनंच पुढे चालून 1968 मध्ये अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक द्यायला सुरुवात केली। आता ही होती थोडीफार फॅक्च्युअल माहिती। आता आपण काय करू की आपल्या भारतामध्ये कशा प्रकारे आरबीआयची स्थापना झाली याची थोडीशी माहिती घेऊ। 1 एप्रिल 1935ला आपल्या भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली। दोस्तों, आता तुम्ही प्रश्न करणार की 1 एप्रिल 1935च्या आधी भारतामध्ये बँका नव्हत्या काय, तर होत्या। 1 एप्रिल 1935च्या आधी सुद्धा आपल्या भारतामध्ये बँका होत्या। एक होती बँक ऑफ बंगाल, त्याच्यानंतर बँक ऑफ मद्रास, आपल्या बॉम्बेची होती बँक ऑफ बॉम्बे। अशा प्रकारे बँका तर होत्या, पण एक मध्यवर्ती बँक नव्हती। म्हणून 1913-14 मध्ये जे काही ब्रिटिश सरकार होतं त्यांच्या असं लक्षात आलं की आपण एक मध्यवर्ती बँक स्थापन केली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी 1913-14 मध्ये एक कमिशन स्थापन केलं, ज्या कमिशनचं नाव होतं चेंबरलिन कमिशन। आता या चेंबरलिन कमिशननं असं म्हटलं की ह्या ज्या काही 3 बँका आहेत, बँक ऑफ बंगाल आहे, बँक ऑफ मद्रास आहे आणि बँक ऑफ बॉम्बे आहे, या तिघांना सुद्धा एकत्रित केलं पाहिजे आणि आपण एक मध्यवर्ती बँक स्थापन केली पाहिजे। म्हणून या चेंबरलिन आयोगानं ज्या काही शिफारसी दिल्या त्या शिफारसींचा उपयोग करून 1921 मध्ये या तीनही बँकांना एकत्रित केलं आणि एक इम्पेरियल बँक स्थापन केली। कोणती बँक स्थापन केली, एक इम्पेरियल बँक स्थापन केली या तीनही बँकांना एकत्र करून। पण या इम्पेरियल बँकेला काही मध्यवर्ती बँकेचा दर्जा मिळाला नाही। मग या बँकेचं काय झालं, तर 1955 मध्ये केव्हा 1955 मध्ये एक गोरवाला समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीच्या शिफारसीनुसार या इम्पेरियल बँकेलाच नंतर एसबीआय मध्ये कन्व्हर्ट करण्यात आलं। म्हणजे 1955ला याच इम्पेरियल बँकेला एसबीआय बँक असं म्हणण्यात आलं। मग तुम्ही म्हणणार, सर अजूनही आपल्या भारतामध्ये काही आरबीआय स्थापन झाली नव्हती। म्हणजे बघा, 1921 मध्ये ते काही एकत्रीकरण केलं आणि जी काही इम्पेरियल बँक बनवली तिला तर काही मध्यवर्ती बँकेचा दर्जा मिळाला नाही। मग मध्यवर्ती बँक कशा प्रकारे तयार करण्यात आली, मग आणखी 1924-25 मध्ये 25-26 मध्ये आणखी रिझर्व्ह बँक स्थापन करावी, एक मध्यवर्ती बँक स्थापन करावी म्हणून हालचाली खूप वाढल्या, तेज झाल्या आणि एक कमिशन स्थापन करण्यात आलं, एक हिल्टन कमिशन, यंग हिल्टन कमिशन स्थापन करण्यात आलं। त्या कमिशनचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सदस्य होते आणि या कमिशनने शिफारस मांडली की आपण एक मध्यवर्ती बँक स्थापन करायला पाहिजे आणि म्हणून 1934 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा कायदा तयार करण्यात आला आणि 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली। केव्हा स्थापना झाली, तुम्हाला डेट पाठच करून ठेवायची आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली, तर 1 एप्रिल 1935ला झाली।
आता या बँकेची स्थापना कशा प्रकारे करण्यात आली ते आपण समजून घेऊ. दोस्तो, ब्रिटिश सरकार होतं आणि आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश सरकार हे भांडवलवादी होतं. ते आपल्या देशामध्ये काय सरकार चालवण्यासाठी आलं होतं काय, तर त्यांचा मुख्य उद्देश होता व्यापार करणं आणि पैसा कमवणं. ते भांडवलवादी होते. म्हणून जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन करण्यात आली तेव्हा ती काय सरकारनं बँक बनवली काय, तिच्यामध्ये सरकारचा वाटा फार छोटा होता. बघा, जेव्हा आपली बँक स्थापन करण्यात आली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तेव्हा त्या बँकेचं जे भाग भांडवल होतं ते होतं 5 कोटी रुपये. मग हे जे काही ब्रिटिश होते यांनी काय केलं की जे काही भांडवलदार आहेत त्यांना आव्हान केलं की आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन करत आहे, तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करा. म्हणून जे काही मोठमोठे श्रीमंत लोक होते, जे काही भांडवलदार लोक होते, त्यांनी काय केलं की यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. आता या ब्रिटिश सरकारने काय केलं होतं की 5 कोटीचे 100 रुपयाचे असे 5 लाख शेअर्स तयार केले होते आणि ते शेअर्स विकले होते. मग त्यामध्ये 4.978 कोटी रुपयांचं जे काही भाग भांडवल होतं ते इतर भांडवलदारांचं होतं आणि 0.022% इतकंच भांडवल हे सरकारचं होतं. अशा प्रकारे 5 कोटीमध्ये आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन करण्यात आली होती. पण दोस्तो, झालं असं की स्वातंत्र्यानंतर आपल्या भारतीय शासनाला असं वाटलं की ही जी काही बँक आहे ती भांडवलदारांच्या हाती आहे, ती आपण भांडवलदारांच्या हाती ठेवली नाही पाहिजे, तिला आपण गव्हर्नमेंटचं बनवलं पाहिजे. म्हणून 1 जानेवारी 1949ला आपल्या भारतीय गव्हर्नमेंटनं काय केलं की जे काही भांडवलदारांनी त्या बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, ती समजा 100 रुपयाचा त्यांनी एक जर तो शेअर घेतला होता तर त्यांना 105 रुपये देण्यात आले आणि अशा प्रकारे ती जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ती पूर्णपणे सरकारी मालकीची करून घेण्यात आली. केव्हा? 1 जानेवारी 1949ला. अशा प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे काही राष्ट्रीयकरण आहे, सरकारच्या मालकीची ती बँक करण्यात आली. केव्हा? 1 जानेवारी 1949ला. हा होता मित्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा थोडक्यात इतिहास. हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कारण परीक्षेमध्ये डेटवर या समित्यांवर प्रश्न विचारले जातात. दोस्तो, आय होप तुम्हाला जी काही माहिती मी आता दिली ती तुम्हाला समजली असेल. जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली 1 एप्रिल 1935ला, तेव्हा त्या बँकेचे पहिले गव्हर्नर कोण बनले असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर ऑसबॉर्न अल्कर स्मिथ हे जे काय होते ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे पहिले भारतीय गव्हर्नर होते ते कोण होते, तर ते होते सी.डी. देशमुख. सी.डी. देशमुख हे 1943 पासून तर 1949 पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते. हे पहिले भारतीय गव्हर्नर होते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे. दोस्तो, सी.डी. देशमुख हे फार खतरनाक व्यक्ती होते. खतरनाक व्यक्ती असे की बघा, हे जेव्हा इंग्लंडला शिकायला गेले होते तेव्हा त्यांनी ICSच्या परीक्षेचा फॉर्म भरला होता. ICSची परीक्षा देऊन ते आले आणि ज्या दिवशी रिझल्ट लागणार होता त्या दिवशी ते बॅडमिंटन खेळत होते. काय खेळत होते? बॅडमिंटन खेळत होते. त्यांचा मित्र धावत धावत आला आणि सी.डी. निकाल लागला ICSचा निकाल लागला असे त्याला सांगू लागले. तेव्हा सी.डी. देशमुखांनी काय म्हटलं असेल त्या सांगणाऱ्या व्यक्तीला की असं निकाल लागला, दुसरा कोण आहे? याचा अर्थ काय की सी.डी. देशमुखांना असं म्हणायचं होतं की पहिला तर मीच आहे, दुसरा कोण आहे त्या परीक्षेमध्ये ते सांग. आणि त्यांचा कॉन्फिडन्स इतका चांगला होता की ते ICSच्या परीक्षेमध्ये ते पहिल्या नंबरवर होते. समजलं का? असे होते सी.डी. देशमुख. आणि हे सी.डी. देशमुख हे आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. 1943 पासून तर 1949 पर्यंत सी.डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते. त्यानंतर असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आतापर्यंतचे सर्वात जास्त कालावधीसाठी राहणारे गव्हर्नर कोणते, तर बेनेगल रामाराव हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्वात जास्त कालावधीसाठी गव्हर्नर राहणारे गव्हर्नर आहेत. समजलं का? ही होती थोडीशी फॅक्च्युअल माहिती जी तुम्हाला पाठ करून ठेवायची आहे. दोस्तो, आता एक महत्त्वपूर्ण प्रश्न तुमच्यासाठी. कमेंटमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न असा आहे की सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत? कमेंटमध्ये उत्तर लिहा. दोस्तो, आता आपण फार महत्त्वाची माहिती जाणून घेऊ. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची रचना कशा प्रकारची आहे ते समजून घेऊ. आता आपली जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तिचा एक गव्हर्नर असतो, 4 डेप्युटी गव्हर्नर असतात आणि 21 संचालक असतात. आता हा जो काही रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर असतो त्याची नियुक्ती कोण करत असते, तर त्याची नियुक्ती ही आपली भारत सरकार करत असते. जे 4 डेप्युटी गव्हर्नर असतात त्यांची नियुक्ती सुद्धा कोण करते, तर आपली भारत सरकारच करत असते. या 4 डेप्युटी गव्हर्नरपैकी जे 2 डेप्युटी गव्हर्नर असतात ते RBIच्या स्टाफमधलेच असतात आणि जे उरलेले 2 आहेत त्यापैकी एक हा अर्थतज्ञ असतो आणि एक हा सार्वजनिक बँकेचा कोणता तरी एक अध्यक्ष असतो. अशा प्रकारे 4 डेप्युटी गव्हर्नर असतात आणि 21 संचालक असतात. पुढचा प्रश्न असा निर्माण होऊ शकतो की RBIच्या गव्हर्नरचा जो काही कार्यकाळ आहे तो किती वर्षाचा असतो,
तर आरबीआयच्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आरबीआयच्या गव्हर्नरचा कार्यकाळ हा 5 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये, परंतु सध्या आपल्या भारतामध्ये आरबीआयच्या गव्हर्नरचा कार्यकाळ हा 3 वर्ष ठरवण्यात आलेला आहे आणि जो काही आरबीआयचा गव्हर्नर असतो तो पुनर्नियुक्तीसाठी एलिजिबल असतो, म्हणजे त्याची पुनर्नियुक्ती सुद्धा केली जाऊ शकते. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरचा कार्यकाळ किती आहे? सध्या 3 वर्षे आहे आणि त्याची पुनर्नियुक्ती सुद्धा होऊ शकते. दोस्तो, आता पुढचा प्रश्न निर्माण होऊ शकतो की जी आपली आरबीआय आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, तिचं आर्थिक वर्ष कशा प्रकारचं आहे? तर आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे आर्थिक वर्ष आहे ते 1 जुलै ते 30 जून अशा प्रकारचं आहे. 1 जुलै ते 30 जून हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे, पाठ करून ठेवायचं आहे. आपल्या भारत सरकारचं आर्थिक वर्ष काय आहे हो? तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपल्या भारत सरकारचं आर्थिक वर्ष आहे. आणि तुम्हाला विचारलं आरबीआयचं आर्थिक वर्ष काय आहे? तर 1 जुलै ते 30 जून हे आपल्या आरबीआयचं आर्थिक वर्ष आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पाठच करून ठेवायचं आहे. आणखी एक प्रश्न जो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की आपल्या आरबीआयचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? तर आपल्या आरबीआयचं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे मुख्यालय आहे ते मुंबईमध्ये आहे. हे तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे. दोस्तो, आजच्या या व्हिडिओमध्ये इतकी माहिती तुमच्यासाठी पुरेशी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आरबीआयचं जे चलनविषयक धोरण आहे ते समजून घेऊ आणि आपली जी आरबीआय आहे, जी मध्यवर्ती बँक आहे, ती कशा प्रकारे बँकांची बँक आहे, कशा प्रकारे सरकारची बँक आहे, कशा प्रकारे ती अंतिम त्राता आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा. धन्यवाद.